सीसीएमपी रजिस्ट्रेशन बंद करा, बंद करा, बंद करा. सीसीएमपी रजिस्ट्रेशन बंद करा, बंद करा, बंद करा. सीसीएमपी रजिस्ट्रेशन बंद करा, सीसीएमपी रजिस्ट्रेशन बंद करा. पहिले रूम बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. परत एकदा ठीक आहे, फिर से एक बार. नमस्कार, मी डॉक्टर रोहित, रेसिडेंट डॉक्टर वैशंपायन महाविद्यालयामध्ये शिकत आहे. तर आम्ही हे आमचा आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की जे महाराष्ट्र शासनाने नवीन सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी जे CCMP आहे ते आणले आहे. त्यानुसार BHMS डॉक्टर, होमिओपॅथी डॉक्टर जे आहेत ते फक्त 6 महिन्याचं एक रजिस्ट्रेशन कोर्स करून डायरेक्ट ॲलोपॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करू शकतात. पण हे एकदम चुकीचं आहे, कारण ह्याच्याने पेशंटच्या जीवाशी खेळ करण्यासारखं आहे एक प्रकारे. कारण 5.5 वर्ष डॉक्टर मेहनत करून 1 वर्ष इंटर्नशिप करून महाविद्यालयात म्हणजे सेवा देतात, वैद्यकीय सेवा, आणि हे होमिओपॅथी स्टुडंट्स फक्त 6 महिन्याचं सर्टिफिकेशन कोर्स करून डायरेक्ट प्रॅक्टिस करणं हे एकदम चुकीचं आहे. आणि असं ज्याप्रमाणे एखादा ड्रायव्हर म्हणजे कारचा ड्रायव्हर जर विमान उडवला तर ते ऍक्सिडेंट होणारच आहे, तसं म्हणजे दुसऱ्या कोर्सवाले या कोर्समध्ये आले. आम्हाला त्यांच्या कोर्स बद्दल काही विरोध नाही, BHMS बद्दल, कारण ते त्यांचं प्रॅक्टिस करू शकतात त्यांच्या कोर्समध्ये जे शिकले ते. पण ते हे दुसऱ्या कोर्समध्ये 6 महिन्यात येऊन ते आपलं नुकसानच आहे. त्यामुळे आम्ही हे स्ट्राईक करत आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी. We're on the strike because it's not fair for mixing two things. We understand that they have an entirely different branch and we don't discriminate them for it. But we're against the fact that they're being allowed to practice what we're practicing after what we've been through. 5.5 years of academics and 1 year of intense internship through that, and all they have to do is 6 months of it. We're not saying that homeopathy is bad, we're just against the fact that they and us are the same after 6 months of a bridge course. We're against this today. नमस्कार, मी डॉक्टर श्रेया, डॉक्टर वैशंपायन स्मृती विद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर. माझा सरकारला एवढाच प्रश्न आहे की CCMP कोर्स रजिस्ट्रेशन हे फक्त महाराष्ट्रातच का होत आहे, बाकीच्या राज्यांमध्ये का नाही होत आहे. आम्ही 5.5 वर्ष ज्या गोष्टींसाठी इतका अभ्यास करतो त्यानंतर आम्हाला हे रजिस्ट्रेशन मिळतं. त्या व्यतिरिक्त फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स जे असतात, जे इतर देशात शिकायला जातात, ते त्यांना पण इथे आल्यावर एक कठीण परीक्षा द्यावं लागते, त्यानंतरच त्यांना हे रजिस्ट्रेशन मिळतं. मग इतर कोर्स धारकांना हे एका वर्षात कसं काय मिळतं आहे, हा आमचा प्रश्न आहे. मुळात ॲलोपॅथी हे खूप एव्हिडन्स बेस्ड आणि संशोधन करून केलेलं मेडिसिन असतं, ज्याच्यात आम्ही खूप सारे रिसर्च करतो. प्रत्येक जे औषध असतं त्याचे ऍडव्हर्स रिएक्शन म्हणजे काही जे इफेक्ट्स असतात किंवा साईड इफेक्ट्स असतात ते आम्ही वाचून परखून ते आम्ही देत असतो. तेच गोष्ट जर एक होमिओपॅथीचा डॉक्टर 4 वर्ष शिकून फक्त 6 महिन्यात ॲलोपॅथी बद्दल शिकून ते देणं किंवा प्रिस्क्राईब करणं देत असेल तर मग ते आम्हाला मान्य नाहीये. त्यांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी. होमिओपॅथी डॉक्टर्स ना आम्हाला जसा आदर आहे त्यांनी त्यांच्या जे बेसिस ऑफ मेडिसिन आहे ते त्यांनी प्रॅक्टिस करावं. आम्ही त्याच्यात नाही मेडल करत आहोत ना, तर त्यांनी पण आमच्या ह्याच्यात फक्त 6 महिन्याच्या कोर्सने प्रॅक्टिस नाही करावं, एवढीच आमची मागणी.